इथे माझ्या मुस्लिम भगिनी बसलेत, मला त्यांना पण सांगायचं आहे, ही काँग्रेस 65 वर्षापर्यंत हिंदू आणि मुस्लिम मध्ये तेढ पसरवायचं काम केलं. अरे मोदीजी आले, मोदीजी म्हणाले मत नाही मिळाले तरी चालतील, पण माझ्या मुस्लिम भगिनीला मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, आणि ट्रिपल तलाक सारखा कायदा आणला. आपल्या मनात आलं की आपण जातो पंढरीच्या वारीला, जातो का नाही? यांच्या देवाला जायचं असेल तर मरहम लागायचं सोबत. मरहम म्हणजे कोण? एक तर नवरा पाहिजे, एक तर वडील पाहिजे, एक तर भाऊ पाहिजे. त्यांना घेतल्याशिवाय मुस्लिम भगिनी जाऊ शकत नव्हत्या. मोदीजींनी सांगितलं मरहम रद्द केला. आता त्या सुद्धा सगळ्या महिला मिळून त्यांच्या देवाला जातात. चांगलं केलं का वाईट केलं? चांगलं केलं का वाईट केलं? अरे मोदींनी धान्य दिलं काय फक्त हिंदू ताईला दिलं, मुस्लिमला नाही दिलं? इंजेक्शन आपल्याला दिलं, दिला नाही दिलं? आपल्याला संडास दिला, दिला नाही दिला? आपल्याला घरकुल दिला, दिला नाही दिला? अरे आम्ही फरक करत नाही, आमच्यासाठी कुठली जात धर्म नाही. मोदीजी म्हणतात सगळ्यांसाठी काम केलं पाहिजे, असा आपला नेता आहे. मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवा. मला आज मायनॉरिटीच्या माझ्या भगिनींना सांगायचं, आमच्यापेक्षा जास्त मोदीजींनी तुमच्यासाठी केलंय. आज मुस्लिम भगिनी, तिची मुलगी ग्रॅज्युएट झाली तर तिच्या खात्यामध्ये 51,000 रुपये टाकायचं काम मोदीजी करतात. शादी शगुन योजना. अरे लढवायचं काम केलं, त्यांच्यासाठी काय करायचं काम केलं नाही.